नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा तरुणाची अविश्वसनीय गोष्ट ऐकणार आहोत, ज्याच्या आयुष्यात वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी अनेक संकटे एकापाठोपाठ आली. शिक्षणातील अपयश, प्रेमभंग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तब्बल 17-18 लाख रुपयांचं कर्ज. पण त्यानं हार मानली नाही. ही कथा आहे संदेश भोसले यांची, जे आज पुण्यातील सुप्रसिद्ध सुदामाचे पोहे या ब्रँडचे संस्थापक आणि संचालक आहेत, ज्यांच्या आज 42 पेक्षा जास्त शाखा यशस्वीपणे सुरू आहेत. सुदामाचं पोहेचा हा प्रवास कसा सुरू झाला आणि या प्रवासात आलेल्या प्रत्येक अडथळ्यावर संदेश भोसले यांनी कशी मात केली, हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. संदेश भोसले यांचे शिक्षण तसे फारसे झाले नाही. MBA किंवा इतर कोणतीही मोठी पदवी त्यांच्याकडे नव्हती. 10वीत असतानाही त्यांना शिक्षणात अजिबात आवड नसल्यामुळे वर्गात बसायचंच नाही. शाळेतून ते निघून जायचे. शाळेतून आईवडिलांना फोन येऊन त्यांना शाळेत बोलवण्यात आले. समजावून सांगितल्यावर आणि शिक्षकांच्या विनंतीमुळे त्यांना 10वीच्या परीक्षेला बसू दिले आणि कसे तरी ते 10वी पास झाले. त्यानंतर घरच्यांच्या आग्रहामुळे त्यांनी 11वीला सायन्सला ॲडमिशन घेतले. पण शिक्षणाची आवड नसल्यामुळे कॉलेजमध्येही मन लागले नाही आणि ते 11वीत फेल झाले. परत घरच्यांनी आग्रह केल्यावर त्यांनी 12वीचा फॉर्म एक्स्टर्नल भरला, पण परीक्षेला गेलेच नाहीत. 12वीची परीक्षा झाल्यानंतर सुट्ट्यांमध्ये ते मामाच्या गावी बारामतीला गेले. पण तिथे स्वस्थ बसून राहणे त्यांना जमले नाही. हे वय खेळून सुट्ट्या काढण्याचे नाहीये, असे वाटून त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मामाचा एक मित्र एका व्यावसायिकाकडे ड्रायव्हरचे काम करायचा. त्याच्या माध्यमातून संदेशानं त्या व्यावसायिकाच्या ऑफिसमध्ये काम मिळाले. आयुष्यातील पहिली नोकरी, पहिला पगार 4,000 रुपये होता. 5-6 दिवस त्यांनी तिथे काम केले आणि व्यवसायाची पूर्ण माहिती घेतली. कसं चालतं, काय असतं, हे त्यांना तिथे कळालं. 5-6 दिवसातच त्यांना हे स्पष्ट झालं की व्यवसाय हेच क्षेत्र आहे जिथे आपण काहीतरी चांगलं करू शकतो. व्यावसायिकाची काही छोटी कामे अडकलेली होती, ती त्याने आपल्या बुद्धीने लगेच सोडवली. पहिल्या महिन्यात त्यांनी 2-3 अडकलेली कामे पटकन पूर्ण करून दिली. त्यांचा काम करण्याचा प्रामाणिकपणा, मेहनत घेण्याची तयारी आणि व्यवसायाची आवड पाहून दुसऱ्याच महिन्यात त्या व्यावसायिकाने त्यांना पूर्ण व्यवसायाची जबाबदारी दिली. त्यांचे 3-4 व्यवसाय होते: गल्फ ऑईल एजन्सी, डेव्हलपमेंटचा व्यवसाय, कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय. सगळीकडे संदेशांनाच पुढे पुढे करत नेले. बारामती त्यावेळी तेवढे विकसित नव्हते, ग्रामीण भाग होता. पण शहरात राहिल्यामुळे संदेशला छोट्या गोष्टींचे, अनुभवांचे नॉलेज होते. हा अनुभव त्याने तिथले इम्प्लिमेंट केला आणि 6 महिन्यात खूप चांगले रिझल्ट दिले. तिथे त्यांना कळालं की व्यवसाय करणे हेच त्यांचे पॅशन आहे. 6 महिन्याने आर्थिकदृष्ट्या ते थोडे स्टेबल झाले, पण त्यांना आता स्वतःचा व्यवसाय करायचा होता. मग त्यांनी एकाच झटक्यात ती नोकरी सोडून दिली. नोकरी सोडून ते पुण्याला घरी आले. बहिणीचं लग्न होते, त्यात 1 वर्ष कसे निघून गेले कळले नाही. याच काळात एका मित्राच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात एक मुलगी आली. दिसायला खूप सुंदर. तिच्या प्रेमात ते इतके पडले की वर्षभर कसे वाहत राहिले ते त्यांना कळलेच नाही. घरची परिस्थिती फारशी चांगली नसतानाही व्यवसायाऐवजी, स्वतःच्या प्रगतीऐवजी त्या प्रेमाच्या फ्लोमध्ये वाहत राहिले. 1 वर्षानंतर त्या मुलीला कळालं की अरे, हा तर काहीच करत नाही आयुष्यात. शिक्षणही नाहीये, काहीच नाहीये याच्यासोबत, फ्युचर नाहीये. हे कळल्यावर ती एका झटक्यात त्यांना सोडून निघून गेली. ती ज्यावेळी सोडून गेली त्यावेळी संदेशांना कळालं की मी आज कुठे आहे, माझी व्हॅल्यू काय आहे, वर्षभरात मी काय केलं. ज्याप्रमाणे झोपेत असलेल्या माणसाला कुणीतरी कानफडीत मारून उठवावं, तसं त्या प्रसंगाने त्यांना जागं केलं. त्यावेळी त्यांना कळालं की परिस्थितीला कारण द्यायचं नाही ठरवले तर यावर मात करून स्वतःसाठी आयुष्यात खूप काही निर्माण करू शकतो. परिस्थिती नाही आहे असं कारण देत राहणारे लोक पाहतो, पण जर ठरवलं तर असं काहीच अशक्य नाही जे तुम्ही शक्य करू शकत नाही. प्रेमभंगानंतर त्याने ठरवले की आता फार वेळ वाया घालवला, आता आयुष्यात काहीतरी करायला पाहिजे. व्यवसायात उतरायचे असेल तर सगळ्यात आधी इन्व्हेस्टमेंट हा मेन मुद्दा होता. आर्थिक परिस्थिती नव्हती आणि मिडल क्लास असल्यामुळे तेवढे पैसेही नव्हते. मग त्याने कर्ज घेण्याचं ठरवले. 2-3 बँकांमध्ये फिरून माहिती घेतली, पण सगळीकडे तारण मागितले. तारण ठेवायला आपल्याकडे काहीच नाहीये असे वाटून ते निराश झाले. थोडे शांत बसल्यावर त्यांना आठवले की परिस्थिती नसतानाही त्या प्रेमात पडल्यावर आपण किती हातप्या मारायचो. फाटलेली पॅन्ट असली तरी पैसे कुठून तरी जुगाड करून त्या मुलीला AC हॉटेलमध्ये जेवायला न्यायचो. स्वतः साधा कीपॅडचा नोकिया मोबाईल वापरायचा, पण तिच्या वाढदिवसाला 15,000 रुपयाचा अँड्रॉइड फोन गिफ्ट दिला होता. तेव्हा त्यांना कळालं की परिस्थिती आणि इन्व्हेस्टमेंट नाही, हे फक्त मनाची कारणे आहेत, भ्रम आहेत. जर ठरवलं तर इन्व्हेस्टमेंट उभी करू शकतो. मग त्यांनी घरच्यांशी बोलले. आजोबांनी दिलेलं राहतं घर तारण ठेवलं तर बँक कर्ज देऊ शकते हे सांगितले. राहतं घर तारण ठेवणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय होता. मध्यमवर्गीय लोकांसाठी आयुष्यभराची कमाई असलेले घर तारण ठेवणे ही खूप मोठी रिस्क होती. घरचे सुरुवातीला तयार नव्हते,
पण मुलाच्या प्रेमाखातर आणि त्याने आयुष्यात पुढे जावे म्हणून घरच्यांनी तयारी दाखवली. वडिलांना सोबत घेऊन बँकेत गेले, सगळी प्रोसेस केली आणि 5 लाख रुपये कर्ज मंजूर झाले. त्या पैशातून त्यांनी चायनीज रेस्टॉरंट सुरू केले. कोणताही अनुभव नसतानाही त्यांनी तो व्यवसाय 6 महिने चालवला. 5 लाख कर्ज पूर्ण संपलं, व्यवसाय अजून स्टेबल झाला नाही. पैसे परत संपले. असे करत 1 वर्ष गेलं, पण प्रगती काहीच नाही. 0. 6 महिन्यानंतर तो व्यवसाय बंद करावा लागला. त्यानंतर त्यांनी बाहेरून 2 लाख रुपयांचे प्रायव्हेट कर्ज काढले. चायनीज रेस्टॉरंटमधील सामान घेऊन पुण्यातील औंधे तिथे एका रिकाम्या प्लॉटवर स्वस्तात मिळत होता, म्हणून तो रेंटने घेतला. डिपॉझिट दिले, खर्च केला, परत सगळं उभं केलं. पण 4-5 दिवसांनी तिथे मोठ्या गाड्या आल्या. पोलीस आणि वकील उतरले. त्यांनी सांगितलं की या जागेवर केस चालू आहे. तुम्ही इथे व्यवसाय करू शकत नाही. त्यांनी त्यांचं सामान जप्त केले, दुकान सील केले. संदेश परत शून्य झाले. वयाच्या 20व्या वर्षी त्यांच्यावर 17 लाख रुपयांचे कर्ज झाले होते. ते पूर्णपणे कर्जबाजारी झाले होते. हात पसरत इकडे तिकडे फिरत होते. वर्षभर त्यांनी तसंच छोटंसं नाश्त्याचं काउंटर लावले. जिथे चायनीज रेस्टॉरंट होते तिथेच मोमोजची हातगाडी लावली. त्रास खूप व्हायचा, पण काहीतरी करायचं ही जिद्द कायम होती. घरच्यांनी हार मानली नव्हती. आईवडिलांशिवाय कोणीच ठामपणे मागे उभे राहत नाही हे त्यांना कळाले. छोट्या कामाने कर्ज फेडणे शक्य नाही हे संदेशांना कळाले. त्यांनी घरच्यांशी परत बोलले, विश्वास दिला. आईने बचत गटातून 2 लाख रुपये काढून शेवटचा चान्स दिला. त्यांनी मार्केट स्टडी करायला सुरुवात केली. असा व्यवसाय हवा होता जो फेल जाणार नाही, जो सक्सेसच करायचा आहे. त्यांना अशी गोष्ट हवी होती जी प्रत्येकाच्या गरजेची आहे. अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गोष्टी. वस्त्र आणि निवारा यात अनुभव शून्य होता, पण अन्नामध्ये अनुभव होता. अन्नामध्ये असं काय आहे जे सीझनल नसावं, 12 महिने चालेल असावं, परवडेल अशा रेंजमध्ये असावं, चवही चांगली असावी हे शोधले. नाश्ता ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला लागते. नाश्ता म्हणजे मानवी शरीरासाठी इंधन आहे. महाराष्ट्रात नाश्ता म्हटलं की पोहे हा प्रकार सर्वात आधी प्रिफर केला जातो. त्यावेळी पोह्यांना पाहिजे तेवढी क्वालिटी कुठेच मिळत नव्हती. ही गरज ओळखून त्यांनी पोहे हा प्रॉडक्ट निवडला. त्यांचे मामा राम सूर्यवंशी म्हणजे मराठी लेखक यांच्याकडे जाऊन त्यांनी आपले प्लॅनिंग सांगितले. त्यांनी दुसऱ्या क्षणाला सुदामाचे पोहे हे नाव सुचवले, जे या कॉन्सेप्टसाठी बेस्ट राहील. त्यांनी ते नाव लगेच रजिस्टर आणि ट्रेडमार्क करून घेतले. मित्राकडून 4,000 रुपये उसने घेऊन वकिलाकडे जाऊन हे काम केले. शनिवार वाड्याच्या जवळ त्यांना एक छोटीशी जागा मिळाली, जी थोडी आतमध्ये होती. पण त्यांनी ठरवलं की अशी क्वालिटी देऊ की कस्टमरला तिथपर्यंत खेचून आणू. आईने दिलेले 2 लाख रुपये कर्ज घेऊन त्यांनी सुदामाचे पोहे व्यवसाय सुरू केला. सुरुवातीचे 3-4 महिने खूप स्ट्रगलिंग होते. घराला जप्तीची नोटीस लागलेली होती, पण व्यवसायावरचा फोकस हटला नाही. 3-4 महिने त्यांनी व्यवसायाचा कोर काय आहे यावर काम केलं. फूडची क्वालिटी, कस्टमर सर्व्हिस, कस्टमरचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स, क्लिनिंग आणि हायजीन. एक जरी कस्टमर आला तरी त्याला सॅटिस्फाईड करूनच परत पाठवायचे. गरम गरम ताजं बनवून द्यायचे. 1-1 तास वाट पाहिली पण निराश झाले नाहीत. 2 महिन्यानंतर गर्दीचा फ्लो एवढा वाढला की दुकानाच्या बाहेर गर्दी होऊ लागली. शनिवार वाड्याच्या बॅक साईडला असलेल्या सकाळ प्रेसमध्ये काही लोक नाश्ता करायला आले. त्यांनी पाहिले की पूर्ण फॅमिली मिळून मेहनत करतात आणि छान क्वालिटी सर्व करतात. त्यांनी पत्रकारांना घेऊन आले. पत्रकारांना कॉन्सेप्ट आवडल्यावर त्यांनी संपादकांना आणले. संपादकांनी 2 तासात पूर्ण टीम पाठवून त्यांचे स्टोरीचे कव्हरेज केले. दुसऱ्या दिवशी शनिवार रविवारच्या पुरवणीत संपूर्ण महाराष्ट्रभर सुदामाचे पोहेबद्दल लेख प्रसिद्ध झाला. लोक 50-50 किलोमीटरवरून पोहे खायला यायला लागले. गर्दी एवढी वाढली की आजूबाजूच्या लोकांनी 2-3 वेळा त्यांच्यावर खटले टाकले. जिथे व्यवसाय करणे अशक्य होते अशा डेड लोकेशनवर त्यांनी क्वालिटीच्या जोरावर व्यवसाय यशस्वी करून दाखवला. व्यवसाय सेट झाला, पण 4 महिन्यांनी लॉकडाऊन लागला. कोरोनाचा काळ आला. 1 वर्ष कसे गेले कळले नाही. लॉकडाऊननंतर जिथे दुकान होते तिथे मायक्रो कंटेनमेंट झोन पडला. 3 महिने दुकान बंद होते. कंटेनमेंट झोन हलायला तयार नव्हता. तेव्हा त्यांनी दुकान शनिवारवाड्याच्या मेन रोडवर शिफ्ट केले. पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि कस्टमर्स परत जोडले गेले. 6 महिन्यानंतर लॉकडाऊन पूर्ण संपल्यावर त्यांना फ्रँचायझीच्या इन्क्वायरीज यायला सुरुवात झाली. त्यांनी फ्रँचायझीवर पूर्ण स्टडी केला, कोर्सेस घेतले. पहिले 3 महिन्यात एक आउटलेट दिले. 6 महिन्यानंतर दुसरे आणि असे करत आज त्यांचे सुदामाचे पोहे चे 42 आउटलेट्स पुणे आणि पुण्याच्या बाहेर यशस्वीपणे रनिंग आहेत. जे तरुण 11वीत नापास झाले होते आणि ज्यांच्यावर 18 लाख कर्ज होते, ते आज महिन्याला करोडांमध्ये टर्नओव्हर करतात. संदेश भोसले म्हणतात की जर तुम्ही परिस्थितीला कारण म्हणून घ्यायचंच नाही ठरवलं, तर तुम्ही आयुष्यात फार काही मिळवू शकता. ज्याच्याकडे शिक्षण नाही, आर्थिक परिस्थिती नव्हती, तो जर आज एवढ्या चांगल्या रीतीने आयुष्यात प्रगती करू शकतो, तर तुम्ही ठरवले तर नक्कीच त्यांच्यापेक्षा चांगलं काहीतरी आयुष्यात करू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली? कमेंट करून नक्की कळवा. आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत.
या परिवाराचा भाग बनण्यासाठी केपी2 एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला, एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.